थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तात्काळ भरा, अन्यथा महापालिका 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेचा इशारा. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. पुण्यातील भाजपची बैठक संपण्याआधीच मेधा कुलकर्णी निघून गेल्यानं चर्चा. तर यापुढे आंदोलन करताना वरिष्ठांची परवानगी घ्या. बैठकीत वरिष्ठांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना. आम्ही संकटाला घाबरत नाही, शेवटपर्यंत लढाई लढू. संवादाची दारं अजूनही खुली. झुकणार नाही, कमजोर पडणार नाही. 104% कर लादल्यानंतर चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर. डोनाल्ड ट्रम्प लवकरच औषधांवरही टॅरिफ लावणार. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांचे शेअर्स गडगडले. औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण. आरबीआयकडून रेपो रेट 0.25% कमी. रेपो रेट 6.25% वरून 6%. घर आणि कारचा हप्ता कमी होणार. मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत ₹1.5 वाढ. तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्येही आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात अजित पवार अमित शहांना भेटणार. नवाब मलिकांवर शहांना देण्याचं निवेदन तयार करण्याची जबाबदारी. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा. मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. महाराष्ट्रात 55 लाख मतदार कसे वाढले? काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा सवाल. लोकसंख्या वाढत असते, 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढले. पराभव झाल्यानं अशी वक्तव्य येत आहेत. रवींद्र चव्हाणांचं खरगेंना प्रत्युत्तर. नांदेड, धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. शेतकरी चिंतेत.